नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर आल्यामुळे दुतोंड्या मारुती पाण्याखाली, सराफ बाजारातील शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. नदी नाले ओढ्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पूर परिस्थितीची भीषणता ड्रोनच्या माध्यमातून समोर. सोलापूरला पुन्हा पावसानं झोडपलं. आधीला सीना नदीला पूर, घरांमध्ये पाणी शिरलं तर नदीकाठची शेती पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये 2 लाख क्युसेक वेगाने विसर्ग. नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा, नागरिकांचं स्थलांतर. छत्रपती संभाजीनगरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाचा निर्णय. पावसानं पुन्हा मराठवाड्याला झोडपलं. पावसामुळे शेती पाण्याखाली, अनेक ठिकाणी जमीन खरडून निघाली. चाळीसगावच्या सायगावात पूरस्थिती. 18 तासांपासून पुराच्या पाण्यात अडकले लोक. तर एरंडोल तालुक्यात अंजनी नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला. आणि पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, कोल्हापूर, शेगाव संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली मदत.